नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. लोकसभेच्या 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीची एकदम टिपेचा प्रचार आहे आणि या प्रचारामध्ये विधानं सगळी वेगवेगळी होत आहेत, एकमेकावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण प्रकाश आंबेडकरांचं वंचितचे प्रमुख त्यांचं एक स्टेटमेंट गाजत आहे. ते असं म्हणाले, 4 जून नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्र पवार या दोघांचेही पक्ष भाजपच्या सोबत असतील. अतिशय धक्कादायक विधान आहे. त्यांनी त्याचा संदर्भ दिला आहे. बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की शरद पवार हे पुरोगामी कधीच नव्हते, ते संधी साधू आहेत, ते ऑपॉर्च्युनिस्ट आहेत, त्यामुळे ते कधीही काहीही करू शकतात. आणि दुसरं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची म्हणाले अगतिकता असणार आहे. त्यांच्यावरती ज्या पद्धतीचे आरोप आहेत, चौकशा चालू आहेत, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी राहणार नाही, म्हणजे शरद पवार गट, आणि काँग्रेसचं त्यांचं पटत नाही आणि त्यामुळे अपरिहार्यतेमुळं ते भाजपसोबत जातील. मग आता या विधानाचे अर्थ असे आहेत. याचा सरळ अर्थ असा निघतो की 4 जूनचा निकाल हा नरेंद्र मोदींच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदी व भाजपा आघाडी हेच सर्वाधिक जागा घेतील. त्यामुळे घाबरलेले शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भाजपसोबत जातील. बघा, आता ह्या विधानावरती आणखीन काही खुलासा केलेला नाही आहे. दुसरं बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये, प्रदीर्घ मुलाखत जी झाली होती, त्यामध्ये जे काही बोलले होते त्याचं उत्तर देणारी महामुलाखत उद्धव ठाकरे यांची झाली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची झाली. माध्यमांमध्ये या दोन्ही मुलाखती गाजत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तेच पारंपरिक आरोप केले. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीमध्ये मला अमित शहा यांनी शब्द दिला होता आणि त्यांनी कशी फसवणूक केली, कधी 2019मध्ये मुख्यमंत्री करण्याची. आणि ते असं म्हणाले होते की आम्ही त्यांचा प्रस्ताव, ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, हा प्रस्ताव आम्ही धुडकावला होता, त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्री पद म्हणजे शिवसेनेला देण्याचं मान्य केलं होतं आणि पुन्हा शब्द फिरवला. आता हे इतके वेळा सांगून झालेलं आहे, अमित शहानी त्यांचा खुलासा दिलेला आहे, त्यामुळे मुलाखतीमध्ये वेगळं काही नव्हतं. दुसरं ते असं म्हणाले की मोदींनी माझ्या आजारपणामध्ये किती वेळा फोन केला मला माहिती नाही, पण आमचा पक्ष ज्यांनी फोडला त्यावेळेला मोदी काय करत होते. आता हे अक्षरशः एखाद्या विधवा बहिणी माझे केस किती लांब होते ते जुन्या सगळ्या आठवणी काढणं, बरं का, त्याच पद्धतीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वागणं आहे. जे गेलं ते गेलं, ते जुनं तुम्ही जर सगळं काढत बसाल आणि मग त्यानंतर देवेंद्र फडणवीसने बट्ट्या बोळ वाजवला उद्धव ठाकरेंचा. ते असं म्हणाले की 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यावेळी दोन्ही एकत्रित होते, या दोघांचं अगोदरच साटेलोटं झालेलं होतं, डीलिंग झालेलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी लढतंय त्या ठिकाणी शिवसेनेने मदत करायची आणि ज्या ठिकाणी भाजप लढतंय, जर त्या भाजप स्वबळावर जर ते 130च्या पुढे जागा घेतल्या तर मात्र तुम्हाला हिंग लावून कोणी विचारत नाही. मागच्याच वेळा त्यांच्या जागा होत्या, तुम्ही हाल बघितलेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पाडायसाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि त्यातून त्यांनी संदर्भही सांगितला, पुण्यातल्या 2 जागा आमच्या पडल्या, त्या केवळ 3-3.5 हजार मतांनी, असा संदर्भही
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलाखतीत दिला आहे. तो संदर्भ गृहीत धरून त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या दोघांचं डीलिंग अगोदरच झालेलं होतं आणि म्हणून मग काहीतरी निमित्त अमित शहानी मला असं म्हटलं होतं वगैरे म्हणून त्यांनी एकत्र सरकार स्थापन केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे हे काहीही सांगत असले तरी त्यांना मुख्यमंत्री व्हायचंच होतं. अगदी 2004 साली त्यांची तीव्र इच्छा होती. नारायण राणे यांचा त्यांना एकूण नारायण राणेंच्या विषयामध्ये राग होता, कारण नारायण राणे जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा ते फॉर्ममध्ये होते आणि त्यामुळे तेव्हाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंच्या सहकाऱ्यांची तिकीटं नाकारली. परिणामी शिवसेनेचा पराभव झाला. तिकडे नवी माणसं घुसवली उद्धव ठाकरे यांनी. त्यामुळे नारायण राणे नाराज होऊन पक्ष बदलला. एकनाथ शिंदेच्या बाबतीतही जाणीवपूर्वक ते मंत्री असताना त्यांच्या खात्याची बैठक कोणी घेतली? आदित्य ठाकरेंनी. कारण त्यांचं स्वप्नच असं होतं की भविष्यात आदित्यला पक्ष सोपवायचा असेल तर सगळ्या व्यवस्था असायला पाहिजेत. आदित्यला मुख्यमंत्री करणं हेच त्यांचं स्वप्न होतं. ह्या सगळ्या गोष्टीची चिरफाड देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुद्दा काय आहे? या सगळ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मला मत काय द्या, तर मागचं सगळं उकरत आणि माझ्यावर कसा अन्याय झाला त्यामुळे मला सहानुभूती जनतेने द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि मुळात यांना सहानुभूती द्यावी असं यांचं काही नाहीच आहे. हा मुळातच खोटारडा माणूस आहे. आम्हालाच हा माणूस तपासण्यात आमची चूक झाली असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. निवडणुकीच्या काळामध्ये हे आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण एवढं मात्र नक्की आहे, आता जनतेची खात्री झालेली आहे, हा माणूस म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सच्चे नाहीत तर लुच्चे आहेत. संगत गुण का सोबत गुण. शरद पवारांच्या सोबत राहिल्यामुळे त्यांना खोटं बोलण्याची सवय लागली आहे, फसवण्याची सवय लागली आहे, इतरांना मूर्ख बनवण्याची सवय लागली आहे आणि त्यातूनच या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरेवरती होती आहे. या टीकेचं उत्तर देण्याकडे उद्धव ठाकरेंना काही शब्दच नाही आहेत आणि त्यामुळं उत्तर द्यायला गेले की ते नव्याने अडकतात. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघंही बुडत्या जहाजामध्ये बसलेले प्रवासी आहेत. याचा निकाल 4 जून जेव्हा येईल त्यावेळेला नक्की कळेल की प्रकाश आंबेडकर जे म्हणाले होते ते होईल की नाही माहिती नाही, पण हे दोघे जण बुडत्या जहाजामधून प्रवास करायला निघाले आहेत एवढं मात्र नक्की. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा.